बातमी बघूयात। राज ठाकरे हे सहकुटुंब उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पोहोचलेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नात्यामध्ये आणखी दृढता येताना दिसते। आज ठाकरे बंधूंचा सहकुटुंब स्नेह भोजनाचा कार्यक्रम आपल्याला दिसतोय। त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे हे मातोश्री या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि मातोश्रीवरती हा सहभोजनाचा कार्यक्रम असेल। गेल्या काही दिवसांमधल्या या भेटीगाठी वाढतायत। एकीकडे युतीची चर्चा होतीये, दुसरीकडे कौटुंबिक भेटीगाठी देखील वाढतायत आणि कुटुंबातला हा जिव्हाळा अधिक दृढ होताना दिसतो आहे। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। राज ठाकरे हे मातोश्रीवरती पुन्हा एकदा पोहोचताना दिसतायत। आज ठाकरे बंधूंचा हा एकत्र सहभोजनाचा कार्यक्रम उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी आयोजित करण्यात आलाय। या आधीच्या सुद्धा भेटीगाठी महाराष्ट्राने पाहिल्यात। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेली भेट असेल किंवा अगदी काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशासाठी राज ठाकरे उपस्थित होते आणि त्यानंतर ते मातोश्रीवरती पोहोचलेले होते। या भेटीगाठींविषयी माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर आहेत आपल्यासोबत। अक्षय, आज पुन्हा एकदा राज ठाकरे हे मातोश्रीवर येत आहेत आणि यावेळी स्नेहभोजनासाठी ते मातोश्रीवर येणार आहेत अशी माहिती दिली गेलेली आहे। मगाशी देखील राज ठाकरे निघालेले होते मातोश्रीसाठी, मात्र पुन्हा ते शिवतीर्थावर गेले। आता ते पुन्हा एकदा मातोश्रीवर येण्यासाठी निघालेले आहेत आणि यावेळी असं सांगितलं जातं की सहकुटुंब ते मातोश्रीवर येणार आहेत। आपण पाहताय इथे पोलिसांना देखील अलर्ट सध्या आलेला आहे आणि कोणत्याही क्षणी राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचू शकतात आणि मातोश्रीवर आज एक लंच आयोजित करण्यात, स्नेहभोजन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्याच स्नेहभोजनासाठी इथे राज ठाकरे येणार आहेत असं सांगितलं गेलेलं आहे। आपण पाहताय पहिली गाडी ही आलेली आहे ज्यामध्ये राज ठाकरे यांची आई आहे, शर्मिला ठाकरे आहेत, 3 महत्त्वाच्या व्यक्ती या पहिल्या गाडीमधून आलेल्या आहेत आणि यांच्यानंतर राज ठाकरे यांची देखील गाडी येणार आहे। राज ठाकरे त्यांच्या नेहमीच्या गाडीमध्ये येतील असं सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर राज ठाकरेंची आई ही सध्या मातोश्रीवर दाखल झालेली आहे। त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी देखील होत्या राज ठाकरे यांच्या। त्यामुळे आता ही जी आपल्याकडे माहिती होती ती आता ही निश्चित झालेली आहे की आज राज ठाकरे हे सहकुटुंब स्नेहभोजनासाठी मातोश्रीवर दाखल होत आहेत। याच्या आधी आपल्याला माहिती आहे एका महिन्यापूर्वीच उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर गेलेले होते। त्यावेळी त्यांच्याबरोबर कोणता परिवार त्यांचा नव्हता, मात्र त्या ठिकाणी त्यावेळी संजय राऊत हे त्यांच्याबरोबर होते। आता मात्र राज ठाकरे जे आहेत ते येणार आहेत मातोश्रीवर। त्यामुळे एका महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे गेल्यानंतर आज राज ठाकरे हे मातोश्रीवर येत आहेत। त्यामुळे दोन भावांमधले संबंध आणखीन दृढ होताना आपल्याला दिसून येत आहेत। त्या संबंधांमध्ये, त्या नात्यांमध्ये आणखीन दृढता येताना आपल्याला दिसून येत आहे। ही जी दृढता आहे किंवा ही जी जवळीक वाढलेली आहे दोन बंधूंमध्ये, ती जी जवळीक आहे ती येणाऱ्या काळामध्ये राजकीय जवळीक देखील होईल का हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण की अजूनही गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या चर्चा आहेत त्या चर्चा अजूनही केवळ चर्चाच आहेत। त्यावर कोणत्याही प्रकारे अधिकृतरित्या या दोन बंधूंची किंवा या दोन पक्षांची युती झालेली आहे हे अजूनही कोणी सांगितलं गेलेलं नाही आहे। आपल्याला असं वाटत होतं की दसरा मेळाव्याच्या दरम्यान असं सांगितलं जाईल की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा हे जे आहे त्यांचे पक्ष देखील आता एकत्र होतील, त्यांची युती होईल, म्हणजे मनसे आणि शिवसेना उभाठा या दोन पक्षांची युती होईल असं सांगण्यात आलेलं होतं। मात्र अजूनही ती अधिकृत घोषणा जी आहे ती झालेली नाही आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांसाठी हे दोन्ही नेते एकत्र येणार का, राजकीय युती होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र त्याआधी सध्या तरी जे कौटुंबिक मनोमिलाप आहे तो सुरू आहे। कौटुंबिक एकत्र ते या ठिकाणी आलेले आहेत आणि पहिली गाडी गेल्याच्या नंतर पहिल्या गाडीमध्ये त्यांच्या मातोश्री होत्या, शर्मिला ठाकरे होत्या। आता मात्र अमित ठाकरे येताना आपल्याला दिसत आहेत। अमित ठाकरे यांच्याबरोबर राज ठाकरे देखील आहेत। आपण पाहता ही अमित ठाकरेंची गाडी आणि या गाडीमधून अमित ठाकरे हे नेहमी सगळ्या दौऱ्यावर जात असतात, स्वतः गाडी चालवून ते जात असतात आणि आज देखील आपल्याला पाहताय बाजूला अमित ठाकरे बसलेले आहेत। तिथे अमित ठाकरेंची ही गाडी गेलेली आहे, मागे राज ठाकरे यांची गाडी ही आलेली आहे। सगळे महत्त्वाचे लोक जे आहेत ती आता इथे आपण पाहताय राज ठाकरेंची गाडी इथे पोहोचलेली आहे आणि आज स्नेहभोजनासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल होत आहेत। मातोश्रीवर आल्याच्या नंतर इथे आज त्यांच्या ठाकरेच्या संपूर्ण फॅमिली बरोबर इथे स्नेहभोजन होणार आहे आणि त्याचमुळे आज राज ठाकरे हे
काय बोलणार सर स्नेहभोजनासाठी? हो राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे कौटुंबिक भेट आहे आणि या कौटुंबिक भेटीमध्ये आता त्यांची आई देखील आलेली आहे, त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी देखील आहेत, अमित ठाकरे देखील आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंब हे सध्या दाखल झालेलं आहे मातोश्रीवर. अतिशय मोठी बातमी आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी हीच आहे की राज ठाकरेचं संपूर्ण कुटुंब हे दाखल झालेलं आहे. आता मातोश्रीवर त्यांच्यासाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, स्नेहभोजन ठेवण्यात आलेलं आहे. या स्नेहभोजनाच्यासाठी ठाकरे कुटुंब देखील पूर्णतः उपस्थित असणार आहे. म्हणजे उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित असणार आहे, तेजस ठाकरे देखील उपस्थित असतील असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आजची ही भेट जी आहे ती पूर्णतः कौटुंबिक आहे. राज ठाकरे स्वतः आले, त्यांनी स्वतः आपल्याशी माध्यमांशी चर्चा केली आणि माध्यमांशी चर्चा करून त्यांनी सांगितलं ही पूर्णतः कौटुंबिक भेट ही असणार आहे. त्यामुळे राजकीय याच्यातून काही अर्थ काढू नये असं एक प्रकारे राज ठाकरे यांना सांगायचं होतं. मात्र आपल्याला माहितीच आहे कौटुंबिक भेट या आधी देखील झालेल्या आहेत. मात्र याच कौटुंबिक भेटीगाठीमधून येणाऱ्या काळामध्ये राजकीय भेटीगाठी देखील होणार आहेत आणि त्याचीच कुठे ना कुठे पायाभरणी ही आता सध्या सुरू आहे. आणि गेल्या अनेक दिवसांपासून ही या दोन बंधूंची भेटीगाठी होत आहे. बोलण्यासाठी दिवस भरला दिवस भरला ना तुमचा का कामाला महापालिकेच्या कसल्या महापालिकेच्या आई आहे बरोबर थोडं समजून घ्या. आपण चर्चा बोलत होतो ती आता चर्चा मातोश्रीवर माहिती दिलेली आहे आणि स्वतः राज ठाकरे या ठिकाणी आता मातोश्रीवर त्यांच्यासाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, स्नेहभोजन ठेवण्यात आलेलं आहे. या स्नेहभोजनाच्यासाठी ठाकरे कुटुंब देखील पूर्णतः उपस्थित असणार आहे. म्हणजे उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे. तर मातोश्रीवरची ही दृश्य आपण बघतोय. राज ठाकरे हे सहकुटुंब सध्या मातोश्रीवरती स्नेहभोजनाच्या या कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांची आई सुद्धा या स्नेहभोजनासाठी उपस्थित आहे. मागच्या वेळेला खरं तर राज ठाकरे यांच्या आईंना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांचं संपूर्ण कुटुंब राज ठाकरे यांच्या घरी गेलेलं होतं. गेल्या महिन्यामध्ये 10 सप्टेंबरला उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी गेलेले होते आणि आता सहकुटुंब या स्नेहभोजनासाठी कौटुंबिक एका कार्यक्रमासाठी राज ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब मातोश्रीवरती आलेलं दिसतंय. साधारणपणे या सगळ्या भेटीगाठी जरी कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्तानं होत असल्या किंवा कुटुंबाच्या समवेत होत असल्या तरी सुद्धा एकीकडे युतीच्या चर्चा तर होत आहेत. त्यामुळे अर्थातच राजकीय अर्थ सुद्धा काढले जातील आणि मनसे आणि शिवसेना असे दोन पक्ष झाल्याच्या नंतर इतक्या वर्षांनी ह्या दोन्ही बंधूंचं मनोमिलन आणि या दोन्ही कुटुंबांचं मनोमिलन होताना दिसतंय. त्यामुळे अर्थातच या भेटी महत्त्वाच्या आहेत आणि या भेटींचे अर्थ काढले जात आहेत. अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत. अजय, आपण जर पाहिलं तर आजची भेट जर पाहिली कौटुंबिक आहे असं म्हटलंय राज ठाकरे यांनी. पण विशेष बाब म्हणजे की या आधी सुद्धा कौटुंबिक सोहळ्याला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. ती म्हणजे 27 जुलैला ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता आणि त्याच्यानंतर आता राज ठाकरे जे ते पुन्हा एकदा मातोश्रीवर आलेले. ज्या सगळ्या दरम्यान मागच्याच रविवारी म्हणजे आपण जर पाहिलं तर त्यावेळी सुद्धा राज ठाकरे जे ते मातोश्रीवर आले होते. खरं तर संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाचा कार्यक्रम होता 5 ऑक्टोबरला आणि 5 ऑक्टोबरच्या वेळी बीकेसीला एक कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर जो आहे तो एक आज राज ठाकरे पुन्हा त्या दिवशी. अजय, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. शिवसेनेचे नेते सचिन अहिर आहेत आपल्यासोबत. सचिनजी, या भेटी खरं तर गेल्या काही दिवसात वाढलेल्या आहेत. कौटुंबिक सगळ्या या भेटीगाठी आणि हा जिव्हाळा एकीकडे दृढ होतोय, मात्र दुसरीकडे अर्थातच या मनोमिलनाची राजकीय चर्चा देखील होणार आहे. ती राजकीय चर्चा राजकीय व्यासपीठावर स्वाभाविकच होणारच आहे. पण मनोमिलन स्वाभाविक आहे की एवढे वर्षाचं मी असं म्हणेन गॅप आहे असं म्हटलं तरी अयोग्य होणार नाही.
ते एकमेकांना सामाजिक किंवा कुठच्या तरी कौटुंबिक कार्यक्रमावाले आपण एकमेकांना दिसत असतो, बघत असतो. पण आता बोलणं, चालणं किंवा एकमेकांशी संवाद साधणं हा एक कौटुंबिक जो एकोपा आहे तो मला असं वाटतं त्याचा एक भाग म्हणूनच ह्याच्याकडे बघायला पाहिजे. आणि चांगली गोष्ट आहे ना की ज्या अर्थी ते त्यांच्या घरी येतात, हे यांच्या घरी येतात, हे राहायलाच पाहिजे. माझी तर अशी विनंती राहणार आहे की ह्यांना राजकीय चष्मेमध्ये आणि विशेषतः त्या मीडिया कॅप्चर करून हे का आले किंवा का नाही आले हे केलं तर ते अजून संवाद पुढे कमी होता कामा नये किंवा हे होता कामा नये. कारण शेवटी कौटुंबिक आपण एकमेकांच्या घरात जातो, ते इकडे येतं हे चालूच राहणार आहे. काही ना काहीतरी निमित्त असेल, काही ना काहीतरी सुखात असेल, दुःखात असेल आणि ती सुरुवात झालेली असं म्हणायला काही हरकत नाही. हो सचिनजी, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने सुरुवात खरं तर आपण म्हणूया की मराठी भाषेच्या विजयी मेळाव्यापासून ती झालेली होती. त्यानंतर खऱ्या अर्थाने दोन्ही पक्ष किंवा उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे दोन्ही नेते युती किंवा राजकीय अशा कुठल्याच विचारांनी किंवा त्या हेतूने एकत्र दिसले नाहीत. मात्र कौटुंबिक भेटीगाठी, मग गणेशोत्सव असेल, उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असेल किंवा गेल्याच आठवड्यामध्ये आपण बघितलं संजय राऊत यांच्या एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये राज ठाकरे होते आणि मग ते मातोश्रीवर गेले. उद्धव ठाकरे स्वतः इतक्या वर्षांनी राज ठाकरे यांच्या घरी गेले होते. त्यामुळे हा कौटुंबिक जिव्हाळा आता दृढ होताना दिसतोय. हो नक्कीच, कारण आपण हे समजून घ्यायला पाहिजे की हे दोन भाव रक्तातले नाते आहेत. हे काय मित्र नाहीये किंवा कोणतरी राजकीय काही दोन वेगळे वेगळे पक्षातली लोक जे भेटून आले, लांब होते आणि आता एकत्र आले, हे नाते आहेत. आणि ती एका कुटुंबाची ज्यावेळी होतो त्यावेळी एवढी वर्षाचं मी असं म्हणेन गॅप किंवा एवढे वर्ष एकमेकांशी संवाद न ठेवून एकत्र येणं स्वाभाविकच आहे आणि तो आनंदाचा क्षण असतो. मला वाटतं त्याला राजकीय ह्याच्यातून बघणं योग्य होणार नाही. बरं सचिनजी, धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी. आपल्यासोबत भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर आहेत. प्रवीणजी, खरं तर या आधीच्या ठाकरे कुटुंबियांच्या आणि या दोन्ही भावांच्या भेटीगाठींवरती देखील तुम्ही अनेक वेळेला प्रतिक्रिया दिलेली आहे. आज पुन्हा एकदा ही भेट कौटुंबिक जरी भेट होत असली तरी राजकीय दृष्टिकोनामधून देखील अनेक अन्वयार्थ काढले